तुम्ही दिल्लीला जाणार आहे, दिल्लीला तुम्ही आंदोलन करणार आहे, काय तयारी सुरू आहे? नाही, आणखीन नाही. कारण ते आपल्याकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे. त्याच्यामुळे अशी मिस्टेक व्हायला लागली की इकडे थंडी असली तर तिकडे ऊन असतंय, तिकडे ऊन असलं आपल्याकडे पाऊस असतोय. त्यामुळे आणखीन तारीख ठरवली नाही, पण दिल्लीला जाणार. देशातला सगळा मराठा एकत्र राज्यात एकत्रीकरणाचा वारा सुरू आहे. ठाकरे म्हणते झाले भाऊ झाले. काहीच मिळणे लागत. कोण कोणाच्या पॅन्डल मध्ये उभा आहे ती, कोण कोणाचा विरोधक आहे काय. फक्त यांनी शेतकरी मारला. यांना निवडून यायचंय, एकदम मोठं व्हायचंय. त्यामुळं लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही. म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो, आपली शक्ती आपल्यात वापरू नका. कोणी आपल्यावर काय बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या, परंतु आपण उत्तर देऊ नका. त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वायाला घालायची नाही. आणि मराठ्यांनी याच बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे, आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही. चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. नसतं लोक हसतात नंतर. आपल्या माणसाला केलं पाहिजे. समाजाला विरोध करणारा, समाजाच्या लेकराच्या आरक्षण विरोधात करणाऱ्याला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे. त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे. या मताचं मी आहे आणि ते समाज करेल सुद्धा.